अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। श्रावण महिना सुरू झाला आहे आणि उद्या श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आहे। श्रावण महिना खरं तर सणांचा राजा मानला जातो, कारण इथे बरेच काही सण आपण साजरे करत असतो आणि मेन म्हणजे भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना। प्रत्येक भक्त आपापल्या परीने भगवान शंकरांची उपासना करत असतं। मग कोणी रुद्राभिषेक करतं किंवा कोणी साधा अभिषेक करतं। भगवान शंकर हे साम सदाशिव आहे, भक्ताच्या एका हाकेला धावून येणार आहेत। अगदी तुम्ही एक लोटा जल जरी भगवान शंकरांना अर्पण केलं तरी सुद्धा ते भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात। आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्या श्रावण सोमवारी अतिशय सुंदर असा उपाय जो कोणी महापुराणामध्ये सांगितला आहे, शिव महापुराणामध्ये जो सांगितला आहे, जो अतिशय गुप्त मंत्र आहे, तो आज मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। व्हिडिओ सगळा बघा। सगळ्यात आधी श्रावणी सोमवार फक्त महादेवांचीच उपासना करायची का, तर नाही, भगवान शंकरांसोबत महादेवांसोबत आपल्याला पार्वती मातेची सुद्धा म्हणजे साक्षात लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते, उपाय करायचे असतात। आपण जेव्हा एखाद्या अडचणीतून जात असतो तेव्हा सांसारिक आयुष्यात आर्थिक अडचण सगळ्यात महत्त्वाची मानली गेली आहे आणि त्याच्याशिवाय कुठलीच अडचण सॉल्व्ह होत नाही, कारण काही झालं तरी ते फक्त पैशांवर अडकतं। बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला लाख रुपये पगार आहे पण महिन्याच्या शेवटी त्याच्या अकाउंटला 500 रुपये सुद्धा राहत नाहीत, आणि एखाद्या व्यक्तीला कमी पगार आहे पण त्याचा संसार एकदम सुखाचा चाललेला आहे। आणि तेव्हा आपण विचार करत असतो ना की याच्याकडे कमी पैसा आहे तरी सुद्धा तो सुखात कसं काय, आणि माझ्याकडे जास्त पैसा आहे तरी सुद्धा मी सुखात नाहीये, मला इतका त्रास का बरं, मी सुखात का नाहीये? कारण तुम्हाला सांगते, जेव्हा आपल्याकडे पैसा जास्त येतो तेव्हा त्याचे जाण्याचे मार्ग सुद्धा वाढलेले असतात, आणि जेव्हा कमी पैसा असतो तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी एकदम मोजून मापन करत असतो। नेहमी परमेश्वराला प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून प्रार्थना करायची असते। माता लक्ष्मीला कधीच म्हणायचं नाही की मला गडगंज दे, मला करोड रुपये दे। भले तुमचा हजारात पगार आहे, त्या हजार पगारामध्ये काय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते। म्हणजे बघा, त्या हजार रुपये पगारामध्ये सुद्धा वाढ होऊ दे पण ती कमी होता कामा नये। थोडक्यात काय, लक्ष्मी स्थिर म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते, किंबहुना जो काही उपाय सांगणार आहे तो करायचा आहे। आता तुम्हाला समजलं असेल, अर्थात जर तुमचा मासिक धर्मसूतक विटाळ आहे तर तुम्हाला करता नाही येणार। जर तुमच्याकडे मुलीला विटाळ आला आहे, म्हणजे जर एखाद्या घरात तुम्ही एक दुसऱ्याकडून करून घेणार असाल, जर तुमच्या घरात दुसऱ्या कुणाला विटाळ आला असेल किंवा मासिक धर्म आला असेल तरी तुम्ही उपाय करू शकता का, तर बघा आता जो काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, जर एखाद्याला अडचण आली असेल, जर तिने ती तांदळाच्या डब्याला हात लावली नसेल तर तुम्ही तो उपाय करू शकता, नाही तर मग नवीन तांदूळ आणून तुम्ही उपाय करू शकता। बघा, पहिल्या दिवशी श्रावण सोमवारची शिवामूठ काय आहे, तर पहिल्या सोमवारची श्रावणाची शिवामूठ हे तांदूळ आहे, अक्षत आहे, घरातलेच तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे। मूठभर तांदूळ घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे, अखंड अक्षता घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही 11, 21, 51 असे 108 अखंड तांदूळ घेतला तरी चालेल, पण ते तांदूळ घरातले असावेत। जे तुम्ही घरात भात खाता तोच तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे। त्यात तुम्ही घ्यायचे आहेत 11 तांदूळ जरी घेतले, म्हणजे 11 तांदळाचे दाणे जरी तुम्ही घेतले तरी चालतील। मग ते तुम्ही 11 दाणे तुमच्या हातात घ्यायचे, तर ते परमेश्वराला जेव्हा आपण अक्षता अर्पण करत असतो तर त्या पांढऱ्या नसाव्यात, त्याला आपण हळदी कुंकू लावत असतो, पण भगवान शंकरांना आपण हळदी कुंकू अर्पण करू शकत नाही, म्हणून त्यांना पांढऱ्याच अक्षता अर्पण करायचे। आता ते अक्षता आपण आपल्या हातात घ्यायचं आहे, हातात मूठ बंद करावी किंवा तुम्ही तशीच ठेवली तरी चालेल। तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे। आता बऱ्याच मला मंत्र पाठ असेल, ज्यांना नसेल त्यांना सांगते, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून देईल, काळजी करू नका। हा मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे, किंवा केव्हा म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करणार आहे। मग तुम्ही सकाळी करा, अगदी प्रदोष काळ उत्तम काळ असतो, भगवान शंकरांच्या सेवेचा उत्तम काळ हा प्रदोष काळ मानला गेलाय। म्हणजेच काय, संध्याकाळी तुम्ही रुद्राभिषेक किंवा कोणती पण सेवा करणार आहात, आरती करतो, पण आपण आरती करून झाल्यावर सुद्धा हा उपाय करायचा आहे। उपाय तुम्हाला काय करायचं, 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र म्हणून झाल्यावर ते शंकरांना अर्पण करायचे आहे। आपण जेव्हा त्या काही अक्षता करत आहे तर ते शिवामूठ जसे अर्पण करतो तसं तुम्हाला अर्पण करायचं आहे। भगवान शंकरांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, तो माझ्याकडे जो जाण्याचा मार्ग आहे, पैसा येतो एका बाजूने पण जाण्याचे 100 मार्ग असतात, आणि असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं, तेव्हा तुम्हाला महादेवाला तीच प्रार्थना करायची की माझ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कमी होऊ दे, माझ्याकडे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे,
ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ही झाली पहिली सेवा. आता दुसरी सेवा जी शिव महापुराणामध्ये सांगितली गेली आहे की तुम्हाला काय करायचं बघा. आता ज्यांना सोमवारी मासिक धर्माला आहे तर त्यांनी मग ही सेवा नंतरच्या सोमवारी करू शकता. ज्यांना म्हणजे काय करायचं ते करू शकता. अगदी श्रावण महिन्यातला आत्ताचा जो काही मी उपाय सांगितले तो अर्थात पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे. आणि आता जो काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही 4ही सोमवार आवर्जून करा. याला गुप्त उपाय म्हटलं गेलं आहे कारण हा शिवपुराण महापुराणामध्ये या मंत्राचा उल्लेख केला आहे. आणि याच्यातून जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच छान तुम्हाला फलप्राप्ती होणार आहे. आणि हा सुद्धा आर्थिक अडचणी कमी व्हावा म्हणून अडचणींचा जो काही सामना आपण करत आहोत आपल्या आयुष्यामध्ये तो कमी व्हावा आणि आपले प्रयत्न वाढवावे म्हणून ही छोटीशी सेवा तुम्हाला करायची आहे. तर काय करायचं बघा. भले हा तुम्ही उपाय तुम्ही मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा तुमच्या घरात केला तरी चालेल. मग आता पण जो पण मी उपाय सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या घरात पण करू शकता किंवा मंदिरात पण करू शकता. तर काय करायचं आहे तर एक तांब्याचा जल घ्यायचं म्हणजे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला एक पाणी टाकायचं आहे. म्हणजे जो आपला तांबा असतो म्हणजे आपण जो पूजेसाठी किंवा आपण जे तांब्याचं तामण वापरतो त्या पद्धतीचं तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे. आणि पाणी टाकल्यावर भगवान शंकरांना जेव्हा आपण जलाभिषेक करत असतो म्हणजे भगवान शंकरांना जेव्हा आपण जल अर्पण करत असतो तर एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तो मंत्र मी तुम्हाला सांगते. रूपम देही यशो देही भोगम देही च शंकरम भक्ती मुक्ती फलम देही गृहीत वारघ्यम नमस्तुते. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा 21 वेळा 51 वेळा म्हणायचा आहे. जेव्हा तुम्ही जलाभिषेक करायचा आहे तेव्हा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. आता ते अभिषेक केले पात्र जे काही पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. मग भगवान शंकरांना विविध प्रकारच्या वस्तू अर्पण केल्याने किंवा त्यांचा अभिषेक केल्याने आपल्या आयुष्यात खूप छान असे बदल पाहायला मिळतात. सगळ्यात आधी असं म्हटलं गेलं की भगवान शंकरांना जर उसाच्या रसाने अभिषेक केला तर आपल्या आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर भगवान शंकरांना जेव्हा आपण मधाचा अभिषेक करतो जर एखादं नातं दुरावलेलं असेल मग कुठलं पण असो आई मुलाचं असो आई मुलीचं असो किंवा नवरा बायकोचं असो सासू सासऱ्यांचं असो ज्यांचं काही असे नातं तर त्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो म्हणून मधाचा अभिषेक करायचा असतो. कच्च्या दुधाचा जर अभिषेक केला तर कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दुधाचा अभिषेक केला तर आयुष्यात सगळं मंगलमय आणि सगळं चांगलं घडतं. आणि जेव्हा आपण पाण्याचा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. हे भगवान साम सदाशिव यांची उपासना आपल्याला करायची आहे. आणि जे मंत्र मी तुम्हाला सांगितले ही सेवा मात्र करायला विसरू नका. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.